Hello students, today we are going to see Standard 7 subject English, a very interesting story, Little Girls Wiser Than Old People. The name of story Little Girls Wiser Than Old People, and this story is written by a very famous writer Leo Tolstoy, who is popular for his story writing. Basically, his stories are based on non-violence. So let's see the story. It was an early Easter. In the yards lay snow and rills ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms. एका ग्रामीण भागातलं चित्र आहे जिथे बर्फ पडतो अशा ठिकाणची ही स्टोरी आहे. आणि त्या ठिकाणी जे ख्रिश्चन लोक असतात त्यांना ईस्टर हा सण तिथे साजरा केला जातो. तर तो ईस्टरचा दिवस आहे. एक ग्रामीण भागातलं चित्र आणि तिथे एक पडल म्हणजे पाण्याचा ओढा एक छोटासा वाहतोय. अँड ॲट धिस पडल टू गर्ल्स, वन ओल्डर दॅन द अदर, had met. Both of them had been dressed by their mothers in new clothes. त्या ठिकाणी दोन मुली भेटतात ज्यांनी की सणामुळे नवीन ड्रेस घातलेले आहेत आणि त्यांच्या आईने त्यांना छान प्रकारे तयार करून दिलेले आहे. The little girl had a blue dress and the elder a yellow one with a design. Both had their heads wrapped in a red kerchiefs. दोघींनीही छान नवीन ड्रेस घातलेले. जी त्यातली लहान मुलगी तिने ब्ल्यू ड्रेस आणि मोठ्या मुलीने येलो ड्रेस घातलेला आहे. आणि दोघींच्या ज्या डोक्याला आहे ते स्कार्फ बांधलेले तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. ओके. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च, द टू गर्ल्स वेंट टू द puddle, where they showed their new garments to each other and began to play. तुम्ही पण जेव्हा तुमच्या बड्डेसाठी सणासाठी जेव्हा नवीन कपडे घेतात तर आपल्या फ्रेंड्सला दाखवण्यासाठी आपण किती उत्सुक असतो. त्याचप्रकारे त्यांनी एकमेकींना आपले ड्रेस दाखवले आणि मग त्यांनी खेळायला सुरुवात केली. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द puddle with her shoes on, but older girl said to her, "Don't go, Malasha. Your mother will scold you. I will take off my shoes and you do the same." त्या जिथे खेळत होत्या तिथे एक पाण्याचं पडल म्हणजे पाण्याचे डबके. तर त्यांना त्या पाण्यात खेळायचं होतं. त्यातली छोटी मुलगी शूजसहित पाण्यात जाऊ लागली, पण तिच्या फ्रेंडनी तिला अडवलं आणि सांगितलं की तू पाण्यात जाऊ नको, तुझे शूज खराब झाले तर आई तुला रागवेल. ओके. इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की त्या एकमेकींशी खेळताय आणि बोलताय. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, रेस्ड देअर स्कर्ट्स अँड वॉक थ्रू द puddle टुवर्ड्स each other. Malasha stepped in up to her ankles and said. मलाशाने पाण्यामध्ये पाय टाकला आणि तिचा ड्रेस थोडा वरती करून ती चालू लागली त्यातून. इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. मलाशा घाबरली आणि अकुल्काला म्हणाली की मला थोडी भीती वाटते. नेव्हर माइंड, शी रिप्लाइड. इट विल नॉट बी एनी डीपर. कम स्ट्रेट फॉरवर्ड मी. ओके. अकुल्का तिला समजवत होती की तू घाबरू नको, हळूहळू सरळ माझ्याकडे चालत ये. दे केम क्लोजर टू इच अदर. Akulka said, "Malasha, look out and do not splash it up but walk softly." अकुल्का मलाशाला सांगू लागली की हळूहळू चाल, पाणी उडवू नको, नाहीतर काय होईल, पाणी अंगावर उडेल. मग दोघीही छान प्रकारे त्या पाण्यात खेळत होत्या. She had barely said that when Malasha plumped her foot into the water and bespattered Akulka's new dress. आणि नंतर जे त्यांना नव्हतं पाहिजे तसंच झालं. मलाशाने पाण्यामध्ये पाय टाकला, तिच्याकडने थोडंसं जोरात ते पाणी अकुल्काच्या अंगावर उडालं.
अंगावर म्हणजे ड्रेसवरच नाही तर नाकावर, डोळ्यावरही. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. बघा, जेव्हा तुमची फ्रेंड कोणी तुम्हाला जर काही खोड्या केल्या किंवा त्रास दिला तर तुम्ही त्याला उत्तर देतात, बोलतात, ओरडतात किंवा मारतातही. मग तसंच या दोघींमध्ये झालं. मलाशाने पाणी उडवल्यामुळे अकुल्का रागावली आणि तिच्या मागे तिला मारण्यासाठी धावू लागली. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. Malasha यामुळे घाबरली. तिने त्या डबक्याच्या बाहेर उडी मारली आणि ती घराकडे पळाली. Okay, you can see in this picture how Malasha plumped her foot and bespattered the dress of Akulka. You can see her face, hand, nose, all are become dirty with the mud water. Akulka's mother passed by. She saw her daughter's dress bespattered and soiled. अकुल्काचा ड्रेस खराब झालेला तिच्या आईने पाहिला. Where accursed one, did you get yourself so dirty? तिच्या आईला वाटलं की तिने स्वतःचे कपडे स्वतः खराब केले, म्हणून आई तिच्यावरच चिडू लागली. मग तिने सांगितलं की हे मी नाही केलं, कुणी केलं? मलाशाने. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. मलाशाने मुद्दाम माझ्या अंगावर चिखलाचे पाणी उडवले. अकुल्काज मदर grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. Malasha began to howl and her mother ran out of the house. अकुल्काच्या आईने मलाशाच्या मानेवर एक चापट ठेवून दिली आणि ते पाहून ती रडू लागली. अकुल्काच्या आईने मलाशाला मारल्यामुळे मलाशा जोरजोरात रडू लागली आणि तिचं रडणं पाहून तिची आईसुद्धा बाहेर आली. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. शेजारीच असल्यामुळे अकुल्काच्या आईने विचारलं की तुम्ही माझ्या मुलीला का मारताय? One word brought back another and the woman began to quarrel. बघा, आपण आजूबाजूला बघतो बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी किंवा शेजाऱ्यांशी आपले घरातल्यांचे किंवा आजूबाजूंचे क्षुल्लक कारणावरून भांडणं होतात. तसेच यांचेही इथे भांडणं सुरू झाले. कारण खूप क्षुल्लक होतं, तरीही ते शेजारी एकमेकांशी भांडू लागले. The men too ran out and a big crowd gathered in the street. दोघींचे भांडणं ऐकून माणसेही रस्त्यावर उतरले आणि हळूहळू एका क्षुल्लक भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं. All were crying and nobody could hear his neighbor. They scolded and cursed each other. One man gave another man a push and a fight had begun. When Akulka's grandmother came out, she stepped in the midst of peasants and began to talk to them. माणसांचं बोलण्यावरून मारामारीत रूपांतर होऊ लागलं आणि भांडणं वाढतच गेले. जेव्हा अकुल्काच्या ग्रँडमदरने, आजीने हे सगळं ऐकलं तेव्हा ती बाहेर आली आणि त्यांना सगळ्यांना समजावू लागली. What are you doing, dear ones? Consider the holiday. This is a time for rejoicing and see what sin you are doing. ती जी वृद्ध बाई होती ती सांगत होती की हा सणाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि तुम्ही सगळे भांडणं करताय, हे पाप आहे, तुम्ही असं काही करू नका. They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. She would never have stopped them if it had not been Akulka's and Malasha's matter. Means that old lady was trying to convince the people, but nobody cares. They all were ignoring that grandmother. While the woman exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. ज्यावेळी तिथे
तिथे भांडणं चालू होते. अकुल्काने तिचा खराब झालेला ड्रेस चांगला व्यवस्थित पुसून घेतला आणि पुन्हा ती त्या पाण्याच्या डबक्याजवळ गेली. She picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. तिने एक पेबल घेतली, एक गोटी, आणि त्या पेबलने ती त्या पाण्यासाठी रस्ता तयार करू लागली. जमीन उकरून तिने पाणी जायला रस्ता तयार करायला सुरुवात केली. While she was Malasha came up and began to help her. She picked up a chip and widened the reel. त्या दोघीही एकमेकींच्या मदतीने तिथून एक छोटासा झरा तयार करू लागल्या. The peasant had begun to fight just as the water went down the reel towards the place where the old woman was trying to separate the men. The girls ran one from one side of the reel and the other from other side. जेव्हा त्यांचे भांडणं सुरू होते, तो पाण्याचा झरा वाहत वाहत त्यांच्यापर्यंत आला, तरीही त्यांचं लक्ष नव्हतं आणि त्या मुली झऱ्याच्या दोन्ही साईडनी चालून एकमेकींना आवाज देत होत्या. लुक आउट मलाशा, लुक आउट, shouted Akulka. Malasha wanted to say something herself, but could not speak for laughter. The girls were running and laughing at a chip which was bobbing up and down the reel. They ran straight into the crowd of peasants. The woman saw them and said to the peasants. ज्या दोन मुली थोड्या वेळापूर्वी ज्यांच्यात भांडणं झाले होते ते सगळं विसरून त्या एकमेकींसोबत आनंदाने खेळत होत्या आणि हसत होत्या. त्यांना एकमेकींशी बोलायचं देखील होतं, पण त्यांना खूप हसू येत होतं. त्याच वेळी त्या ओल्ड वुमननी, त्या स्त्रीने त्यांच्याकडे पाहिलं आणि ती जमलेल्या लोकांना समजावू लागली. Shame on you before God, man. You have started fighting on account of these two girls, and they have long ago forgotten it. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. ती वृद्ध स्त्री म्हणाली की ज्या दोन मुलींमुळे तुम्ही भांडताय त्या त्यांचे भांडणं विसरून खेळू देखील लागल्या आणि तुमचे भांडणं अजूनही चालूच आहे. तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे. त्या छोट्या मुली तुमच्यापेक्षाही हुशार आहेत. The men looked at the girls and they felt ashamed. Then they laughed at themselves and scattered to their farms. Yes, जमलेल्या माणसांना स्वतःचीच लाज वाटली आणि त्यांना हसूही आलं की आपण किती क्षुल्लक कारणावरून भांडत होतो. बऱ्याचदा असं आपल्या आजूबाजूलाही घडतं. या स्टोरीमधून आपण हाच बोध घेऊ शकतो की लहान मुलं, द लिटल चिल्ड्रन्स आर व्हेरी इनोसंट. छोटे मुलं जे असतात ते खूप निरागस असतात आणि तो निरागसपणा आपणही आपल्यात जपायला हवा. क्षुल्लक कारणावरून भांडणं करायला नाही पाहिजे. थँक्यू.